मित्रांनो मॅचकडे दोन्ही टीमला आपण देऊया हार्दिक शुभेच्छा, कारण की पंचांचा लेस प्लेचा इशारा येत असताना पहिलाच बॉल कुणाल गोलंदाजी मार्कवरती टॅप केलाय चेंडूला इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवलंय 4 धावांसाठी. युद्धाचा बिगुल फुटलाय. 4 धावांसाठी चौकार. ऑफसाइड ऑफ स्टंप बॉल आपल्याला पाहायला भेटला. वेग इतका काही नव्हता आणि काळ जर आपण पाहिलं तर भरपूर या ठिकाणी वेळ मिळाला बॅटर शुभमकडे भरपूर वेळ होता. थोडासा त्याने रूम बनवला. कव्हरच्या वरून झन्नाटेदार चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. आकिब बाय शेख आपण मंचावरती या. पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला भेटला आणि कुणालला पहिल्याच बॉलवरती त्यांनी मात्र बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवलाय. इथे पुन्हा एकदा तोच रिझल्ट 30 लाईन लेन आपल्याला पाहायला भेटली आणि चेंडू इथे देखील थांबणार नाहीये. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा दर्जेदार चौकार. गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं धार असणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही वेगवान गोलंदाजी करत असता वेग आणि पेसला फार महत्व आहे वेगवान गोलंदाजाकडे. या सर्व काही गोष्टी असणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. सलगचा हा दुसरा चौकार आपण पाहिला. धावसंख्या 8 या आकड्यावरती. इथे पावलांवरती टाकण्याचा प्रयत्न लॉफ्टेड फ्लिक केलाय. त्या ठिकाणी चेंडू कुठे जाईल पाहावं लागेल आणि हा आलाय आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील चौकार. हॅट्रिक बॅटर शुभमच्या बॅटमधून. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या वतीनं पाहायला भेटत आहे. कारण की आपण जर पाहिलं तर ऑफसाईड ऑफ स्टंप पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर पावलांवरती शरीराचा वेध घेणारा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाज कुणालनं आणि तिथे देखील लॉफ्टेड फ्लिकच्या द्वारे चौकार वसूल केला. कारण की आपण जर पाहिलं तर तिकडे मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूर होते. स्क्वेअर आणि बॅकवर्ड पॉईंट संपूर्णपणे खाली आहे. त्या क्षेत्रामध्ये चौकार वसूल केला. धावसंख्या धावपलकावरती 12 या आकड्यावरती धावा पोहोचलेल्या आहेत. डेड बॉल आपण पाहू शकताय. पावलांचं समीकरण कुणाल इथे मात्र चुकतोय. आता काहीतरी थोडासा कानमंत्र त्याला दिलाय. हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. ही लाईन लेंथ चांगली आहे. ज्यावेळेला बॅटर शफल होतोय ऑफस्टिकच्या बाहेर येतोय आपण आपली लाईन भरकटता कामा नये. हे चांगलं त्या ठिकाणी गोलंदाज कुणालला. आणि हा डॉट बॉल कमबॅक झालेला आहे. आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये कमबॅक होईल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. एक तुम्हारी तो एक हमारी असं समीकरण पाहायला भेटेल का. फटका तर खेचला. क्षेत्ररक्षक दूर आहेत वाटिश लॉंगॉलला. ओहो एका टप्प्याने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न परंतु चेंडून मात्र त्यांना हुलकावणी दिली आणि 2 धावा इथे आपल्याला पाहायला भेटल्या. कॅच पकडणं फार महत्वाचं. इथे जर तुम्ही कॅच पकडली असती तर मॅच मध्ये देखील तुमचं पुनरागमन झालं असतं. परंतु तसं काही घडलं नाही. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर 14 या आकड्यावरती धावा पोहोचलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर फायदा इथे मात्र घेतलाय बॅटर शुभम. इथे मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आहे. आता झेल बाद होण्याची दाट शक्यता आणि इथे फलंदाज बाद होईल. धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये सेट बॅट्समन शुभम ची खेळी समाप्त आणि पहिली सफलता इथे देत असताना गोलंदाज कुणालनं त्याच्या नावावरती पहिली आणि पहिला धक्का. कमबॅक झाले मैदानाच्या आतमध्ये. तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. पहा या ठिकाणी काय जबरदस्त कमिटमेंट पाहायला भेटले. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि चौथ्या बॉलवरती डॉट बॉल आणि 5व्या बॉलवरती 2 धावा आणि 6व्या बॉलवरती स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं गोलंदाज कुणालनं. जीत के खातिर बस जुनून चाहिए जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. या आसमान भी आएगा जमीन पर बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आज आपल्याला पाहायचं आहे या आजच्या दिवसामध्ये कोणता संघ असेल जो सेमीफायनल नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. परंतु इथे तुम्हाला खेळावं लागेल आणि द्वितीय फेरीमध्ये जाण्यासाठी संघर्षाची पराकाष्ठा करावी लागेल.
नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. परेश न्यू बॅटर परेश, तो मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती असेल कारण की षटकाची समाप्ती संपलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती तेजस दुसरं षटक घेऊन येतोय. हो सेन्सिबल क्रिकेट, परंतु इकडे धावबाची संधी आलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कदाचित नक्कीच यष्ट्यांच्या मागं जर उभं राहिलं असतं तर कदाचित समीकरण वेगळं पाहायला भेटलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही मॅचमध्ये. आणि ती जीवदान मिळाला अनिकेतला आणि त्याची वैयक्तिक पहिली आणि संघाची धावसंख्या धावपलकावरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहेत. परेश स्ट्राईकवरती आहेत. हो इथे मात्र आपण पाहिलं छटपटा, आटपटाने येतो छटपटाचे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार आपल्याला पाहायला भेटतो. बॅटर परेशच्या बॅटमधून त्यांचा पहिला आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती. चौकाराच्या मदतीनं 19 धावा धावपलकावरती झालेत. कधी कधी हे करणं फार गरजेचं असतं ज्या वेळेला सरळ बॅटनं धावा येत नाहीत आणि कुठेतरी अशा प्रकारे इम्प्रोवाइज करणं फार गरजेचं आहे. हल्लीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये असे फटके आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये देखील अनेक बॅटर्सने असा प्रयास केला आणि तो प्रयास इथे सफल होत असताना अनिकेतनं परेशनं हा चौकार वसूल केला. हो शरीराचा वेध घेणारा बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या एंडला धावबाची संधी आणि आता पंच काय सांगतील नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कारण पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये खेळाडू सेफ पोहोचला होता. आता संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठी धावपळ आणि धावांसाठी धडपड जी सुरू झालेली आहे कारण की दुसरं षटक आहे. सो त्या अनुषंगाने आता वेग धारण करणं फार गरजेचं आहे. अधिक काळ आपण खेळपट्टीवरती व्यतीत करू शकत नाही. धावसंख्या धावपलकावरती 20 या आकड्यावरती पोहोचलेले आहेत. 20 धावा धावपलकावरती आहेत. या षटकामध्ये तेजस कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सातत्यानं खान मंत्र दिला जात आहे आणि मागील ओव्हरमध्ये देखील कुणालला खान मंत्र दिला. त्यांनी देखील जे 3 चेंडू टाकले पहिल्या ओव्हरमध्ये, इथे देखील आपण पाहिलं हा बॉल देखील चांगला आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी, मिडल स्टिकवरून चेंडू गेला. कदाचित खाली राहिला असता तर समीकरण वेगळं असतं. चांगला चेंडू तेजसच्या वतीनं आपण पाहू शकता. आता कॉन्फिडन्स तेजसचा देखील नक्कीच वाढेल. जय हनुमान सौदरपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपलं अस्तित्व कायम करण्याचा प्रयत्न. वॉट अ बॉल, लेन त्या ठिकाणी घेतली, गतीमध्ये परिवर्तन केलं. वेगवान गोलंदाज आहे ना, त्याच्याकडे अशा प्रकारच्या कला असतील तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकाल. धावसंख्या धावपलकावरती 20 धावा धावपलकावरती आहेत. 20 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा चेंडू येथे मात्र नक्कीच आपण पाहू शकाल या षटकातील तेजस. डेड बॉल. आपण पाहिलं या दोन्ही गोलंदाजांना पहिल्या बॉलचा आपण 3 बॉलांचा विचार केला तर इतर त्यांच्या नावावरती नव्हते, परंतु त्यानंतर 3 बॉल जे आहेत ते त्यांच्या नावावरती राहिले. इथे गोलंदाज तेजस देखील लोअर फुटास बॉल आहे, लोअर फुटास बॉल आहे, थर्ड मॅन आहे तिकडे. फलंदाज इथे मात्र बाद होत असतील आणि लागत आहे हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला क्षेत्ररक्षण विखुरू दे आपलं. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकात 14 आले आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आपल्याला पाहायला भेटतात. दोन्ही गोलंदाजांनी एक एक सफलता प्राप्त केलेली आहे, जी मात्र
आणि शेवटच्या चेंडूवरती सबलता आपल्याला पाहायला भेटली प्रत्येक दोन्ही गोलंदाजाच्या वतीनं. आता जयेश आणि त्यांच्या सोबतीला बॅटर परेश या दोघांवरती सर्व काही असेल, परंतु परेशनं चौकार ठोकलेला आहे, त्याच्याकडे नक्कीच पाहिलं जाईल त्यांच्या समर्थकांच्या वतीनं की तो चांगलं खेळ इथे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 20 धावा, 10.0चा रन रेट सध्या तरी सुरू आहे. आता इथे आपण पाहिलं तर तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विजय. हो, चांगला बॉल आहे, परेश आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. सबमरीन डिलिव्हरी, चेंडूला अजिबात उसळी नाहीये. गोलंदाजी अप्रतिम आहे. गोलंदाजी मी तर म्हणेन की तुमच्याकडे वेग नसला तरी चालेल, तुमच्याकडे व्हेरिएशन आणि कलात्मकता, चेंडूला अँगल बनवण्याची कला असणं फार गरजेचं आहे. या टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती विजयच्या वतीनं. ओ, खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह त्या ठिकाणी केलेला आहे. 30 सर्कलच्या बाहेर चेंडू चालला, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, काय घडेल तिथे, आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या. थोडासा तिथे जर आपण पाहिलं तर आत्मविश्वास नव्हता दोन्ही बॅटरांच्या दरम्यान, धाव घेण्याचा प्रयत्न अजिबात नव्हता, परंतु शेवटच्या मोमेंटला टॉप गिअर त्या ठिकाणी टाकला आणि 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आपण पाहत आहे जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 पर्व 12व दिवस दुसरा, मॅच नंबर दुसरी. फटका फसला विकेट किपर तिथेच्या लागी दाखवतायत, वॉज दॅट म्हणतायत. हे समीकरण आता पाहायला भेटलं. आत्मविश्वास किती महत्वाचा असतो ना ह्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटलं. जय हनुमान चौदरपाडा टीम फटका उडवण्याचा मोठा प्रयत्न होता. वैदिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. चौदरपाडा या संघाचा आपण जर विचार केला तर मोठ्या दिग्गज संघांना देखील नमवण्याचं काम केलं. तलुजा सारख्या मोठ्या टीमला देखील नमवण्याचं त्यांनी काम केलं होतं. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतील का, पोहोचलेत, आणि तिसरी सफलता मैदानाच्या आतमध्ये नक्षत्र चौदरपाडा टीमला, आणि अजय विजयने ही सफलता प्राप्त केली आहे त्याच्या नावावरती पहिली. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे वाशेरे या टीमला. या षटकातील शेवटचा चेंडू येथे मात्र शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता नितेश आलेले आहेत, उजव्या हाताचे बॅटर आहेत. अजून एक षटक इथे मात्र शिल्लक आहेत. या षटकातील एक चेंडूमध्ये 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मी तर म्हणेन हलक्या हातानं चेंडूला वळण दिलाय, फक्त चेंडूला दिशा दाखवली बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. एक धाव इथे मात्र पाहायला भेटली, आणि याचबरोबर 3 षटकांची समाप्ती. 4 गडी बाद, धावसंख्या धावपलकावरती 24 धावा आपण पाहू शकताय. आठ 8.0ची सरासरी धाव फलकावरती आहे. अजूनही सरासरी वाढवणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणेन की आता या ओव्हरमध्ये वाशिरे टीमला 20 धावा तरी येणं फार गरजेचं आहे, आणि जर का असं झालं तर नक्कीच एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर 18 धावामध्ये विचार केला तर 24 धावा धाव फलकावरती आहेत. प्रति ओव्हरमध्ये 8.0ची सरासरी आहे. आता हे षटक महत्वाचं असेल जय हनुमान चौदरपाडा या टीमला. या षटकामध्ये तुम्ही जर विकेटचे प्राप्ती केले, डॉट्स बॉल आले, तर ही मॅच तुम्ही सहजासहजी जिंकू शकाल. जे मागील मॅचमध्ये आपण पाहिलं मेहर 11 बापगाव टीमनं टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. जय हनुमान लोणार टीमच्या फलंदाजाला मात्र हात खोलू दिले नाहीये, त्यांनी मात्र ती मॅच त्यांच्या हातातून हिसकावून घेतली. द्वितीय फेरीमध्ये तो संघ मात्र पुढच्या मार्गानं मात्र दिशेनं त्या संघानं पलायन केलेलं आहे. दरम्यान आता चौथं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्गवरती अभय.
इथे अभयला निर्भय होऊन गोलंदाजी करावी लागेल की कारण की स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये आता हे दोन्ही बॅटर एका बाजूला नितेश आणि दुसऱ्या बाजूला परेश आणि जयेश मात्र नितेश हे दोघे आक्रमण चढवतील. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे मात्र बाद होतील. धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये चौथा धक्का लागतो आणि अभयला ही सफलता येते. काय जबरदस्त, काय जबरदस्त आपल्याला ही घडी बाद केलेला आहे. इथे अभय देखील कम राहणार नाही. त्याच्याकडे देखील जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचं परिमाण त्यांनी या मॅच मध्ये दिलेलं आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा अचूक प्लॅनसाठी हा मैदान अनुकूल असं मैदान आहे. विजयदादा पाटील यांची ही संकल्पना 4 गावांसाठी हे मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. बाजूला खेळपट्टी देखील लेदर बॉलसाठी खेळपट्टी तुम्ही पाहू शकाल. अगदी प्रेक्षकांची कोणत्याही स्पर्धेसाठी उत्कंठा वाढवणारी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. रायझिंग अँड सरप्रायझिंग करत असताना गोलंदाज दुसऱ्या बॉलवरती अभय, पहिल्या बॉलवरती विकेट आला आणि दुसरा बॉल जबरदस्त आपल्याला पाहायला भेटलाय. समीरजी पटेल आपलं आगमन झालेले, या आपण मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न सफल झालाय. चेंडू जाईल सीमा पार, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती कोलवटाबाजा बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला परंतु एक धाव इथे मात्र नक्कीच मिळेल. एक धावेने धावपलक पुढे जाईल. 31 या आकड्यावरती चर्चा होत होती की काहीशा या षटकामध्ये धावा जमवणं फार गरजेचं आहे. 20 धावा तरी जमवणं गरजेचं आहे, परंतु मी तर म्हणेन की धावा आता 31 धावा धावपलकावरती आहेत. आता या ठिकाणी या दोन चेंडूमध्ये 2 मोठे फटके तरी येणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणेन की 2 चौकार जरी आले तरी देखील 10.0 सरासरी येऊ शकते, जी येणाऱ्या बॅटरांची पुढच्या इनिंगमध्ये डोकीदुखी असू शकेल. इथे फटका फसला क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ चालेत, चेंडू खाली आणि त्यांनी चूक केली नाहीये. सफलता इथे मिळते अभयला आणि संघाची 5वी सफलता आणि 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. पुढील टीमला आपण अनाउन्समेंट करतोय. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. धावसंख्या धावपलकावरती 31 या आकड्यावरती धावा आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. पहिल्या षटकात आणि दुसऱ्या षटकामध्ये वाशेरी टीमनं चांगल्या धावा जमवलेल्या आहेत, परंतु मध्यंतरीचा जो काळ होता तो कुठंतरी त्यांच्यासाठी चांगला फलदायी नव्हता. इथे चांगला फटका एक्झिक्यूट केला परंतु तितकंच 72 क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटली. अशा पद्धतीने पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेले आहेत. धावा लागलेले 33 आणि 34 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 34 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे जिंकण्याकरिता आणि या 34 धावा चेस होतील की डिफेन्स ऐकवतील आपल्याला ओबी सुतार. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 चा हा थरार.
तर जतीन गायकर इथे उपस्थित आहेत. उपसरपंच सांगोडे या कोंडिरी ग्रुप ग्रामपंचायतचे त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आपण आलात आणि निश्चितच या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतोय. आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. संघनायक एका बाजूने आपण पाहतोय वाशेरे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी बाजूला जय हनुमान चौदरपाडा. जय हनुमान चौदरपाडा संघाचा जर विचार केला तर या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे 6 विजेतेपद पदक या सीझन मध्ये त्याने पटकावलेत. 5 विजेतेपद आणि 2 रनरअप्सच्या ट्रॉफीज त्यांच्या नावावर आहेत. आणि 2 रनरअप म्हणजेच मेन 11 बापगाव संघाची चॅम्पियन्स ट्रॉफी ते हरले आणि नानकर गावामध्ये एक स्पर्धा झाली होती तिथे देखील दुसरा क्रमांक त्यांनी पटकावला. ते 2 रनरअपच्या ट्रॉफीज त्यांच्या नावावर. भन्नाट फॉर्ममध्ये हा संघ आणि चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. परंतु आज आधी वाकडे प्रतीक वाकडे अनुपस्थितीत असतील परंतु त्यांच्यामध्ये अजून चांगले खेळाडू आहेत. सलामीचा फलंदाज राम चौधरी आणि त्याच्या सोबतीला मॅजिकल विजूतरे. विजूतरे एक विस्फोटक अष्टपैलू क्रिकेटर आहे. मॅजिकल आहे खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्ये. फलंदाजीमध्ये देखील लकी चाम आहे. ट्रम्प कार्ड आहे जर्मन सौदरपाडा संघाचा. तर विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि सामन्याला आता सुरुवात होते. पुन्हा एकदा वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवर आडव्या पाटना क्रॉस बॅटना क्रॉस लाईन पाठवलाय बॉलला. पॉवर प्लेचा करपूस समाचार उचलतोय. चेंडू चला बॅकवर्ड सीमा पार. राम चौधरीच्या वाटमध्ये येणारा पहिला दर्जेदार चौकार. धावांची पॅनल्टी देखील आहे कारण 12 प्रतिनिधीची नक्कीच ड्रेसिंग कंपल्सरी नाही. वाशेरे टीमला 2 धावा नक्कीच पॅनल्टी समोर जावं लागेल. समोरच्या दिशेने देखना फटका आहे. राम चौधरीच्या बॅटमध्ये येणारा फटका. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची काढा लागली तिथे आउटसाइड एज आणि तिथे काय घडलंय. लॉंग स्टॉप एंडला क्षेत्ररक्षक होता तो देखील बीट झाला आणि चेंडू सीमा पार पडाला. 4 धावांसाठी नशिबाची साथ लाभली आहे आणि चौकार येतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब तिथे पाहायला मिळते. तिसऱ्या चेंडूवर देखील चौकार. 3 चेंडू 10 धावा. फ्लाइंग स्टार्ट मिळतीये. स्वप्नमय सुरुवात. यावेळी जबरदस्त स्क्वेअर कटचा देखना फटका. वीरेंद्र सेवक स्टाईलने पाठवला बॉलला सीमा रेषा पलीकडे पॉइंटच्या अगदी जवळून. राम चौधरीच्या बॅटमध्ये लागणारा तिसरा तडाखा. तिसरा चौकार. जबरदस्त टच मध्ये पाहायला मिळतोय आज राम चौधरी. भन्नाट फॉर्म मध्ये सुरुवात चांगली झाली आहे. जयमान चौदरपाडा संघाच्या वतीनं बॅटिंग करत असताना आणि अशी सुरुवात खऱ्या अर्थाने वाशेरे संघाच्या देखील फलंदाजाने केली होती. 3 चौकार सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आले होते. डॉट बॉल येतोय. विराज सरोदे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये.
यावेळी इनसाइड आउट. काय जबरदस्त फटका आहे. पिकअप केलं तिथे. चेंडू जसा आला तसा पाठवून दिला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचं सौंदर्य नजाकत दाखवत असताना राम चौधरीने ठोकला षटकार. चौधरी पूर्णतः रितेशवर हवी होतोय. दडपण निश्चितच आता असेल ते म्हणजे वाशिरे संघावर दबाव निर्माण करतोय. कारण ज्या पद्धतीनं दबदबा कायम ठेवतोय राम चौधरी इज ऑन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक आता विजू तरे, मॅजिकल विजू तरे, त्याच्यासाठी पहिला चेंडू. आपली हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. विराज सर आम्हाला सांगतील वाईट बॉल आहे. वाईटच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावते. 23 धावा. तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच 20 धाबा होत्या, परंतु पॅनल्टीच्या 2 धाबा देखील ऍड केल्या गेल्या. आपल्या हलक्या हाताने टच केलाय. पुश अँड खुश. एक धाव मात्र मिळतीये. स्ट्राईकवर राम चौधरीला आणण्याचा कुठेतरी प्रयत्न झालाय विजू तरेच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज जयेश बॉलिंग ट्रॅकवर. परफेक्ट यॉर्कर. चांगला चेंडू, बुडात टाकलेला चेंडू ज्याला म्हणतात. एक धाव त्या चेंडूवर येते अलॉंग दी कार्पेट. ऑन साइडला ग्लान्स केलं होतं चेंडूला, दिशा दाखवली होती फक्त. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतो, फेकतो दरम्यान. एक धाव. यावेळी ऑन स्ट्राईक विजू तरे. आता विजू तरे मोठा फटका खेळेल का? कारण आता त्याला देखील कुठेतरी चाहूल लागली आहे. विजयाच्या दिशेने विजू वाटचाल करून देईल का? यावेळी चांगला फटका. इनफिल्डला बीट करतो पॉइंटच्या डोक्यावर. चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल आणि चेंडू निघून चालाय वाईडिश थर्डमॅनच्या बाहेर. हा येतोय मॅजिकल विजूच्या बॅटमधनं. मॅजिकल चौकार. धाव संख्या धाव फलकावर 29. विजयासाठी आय थिंक 3 ची गरज असेल. 5 ची. यावेळी स्विच हिट. क्षेत्ररक्षक होता तिथे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पायानं का होईना परंतु चेंडूला अडवलं मैदानाच्या आतमध्ये. धाव फक्त एक येते. 30 धावा आता विजयासाठी. 4 धावांची गरज. राम चौधरी ऑन स्ट्राइक इनफॉर्म बॅटर. डॉट बॉल येतो आय थिंक. वाईट बॉल आहे. कारण बॅटला किंवा पायाला किंवा अंगाला स्पर्श झाला नाही चेंडूचा. अँड इट इज वाईड. नो डाऊट वाईट बॉल. विजयासाठी 3 धावांची गरज. ऑन स्ट्राईक राम चौधरी पुन्हा एकदा. गोलंदाज जयेश ओव्हर द स्टंप्स. आठव्या बॅटने खेळायचं होतं तिथे, परंतु खाली राहिला चेंडू. बॅटची इनर एज आणि 1 धाव. 2 धावांची गरज अजून विजयासाठी. दुसरा सामना आपण पाहताय प्रेक्षकांनो. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने जय हनुमान चौदरपाडा आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने वाशिरे संघ संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. उंच भरारी घेतले चेंडूने. चेंडू खाली डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक झेल पकडलाय आणि मॅजिकल बिजू तरेला आता दगावटला परतावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन. धक्का लागलाय जर्मन चौदरपाडा टीमला. डीजे
कॅप्टन्सकडे स्ट्राईक असेल आणि कॅप्टन नक्कीच विजयचा शंखनाद फुंकेल का, विजय मिळून देईल का आपल्या टीमला, पाहूया. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. तर या एका धावेने हा सामना फिनिश होतोय. कॅप्टन कुणाल सुतारच्या बॅटमध्ये विजयाची धाव आणि हा सामना आता इथे समाप्त होतोय.